नमस्कार. 1960च्या दशकामध्ये तांबे मास्तर चिपळुणातल्या हायस्कुलामध्ये मास्तरकी करत होते. सरकार आपल्याला जो पगार देतो त्या पगाराच्या बदल्यामध्ये समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवून शहाणे करून सोडावे या एका वृत्तीने सगळं त्यांचं वागणं, बोलणं आणि विद्यादान करणं होतं. घरी पत्नी सुशीलाबाई आणि 2 मुलगे होते. मोठा अद्वैत आणि धाकटा निरंजन. या दोघांच्या जन्मामध्ये 2 वर्षाचं अंतर होतं आणि असे दिवसामागून दिवस जात असताना जेव्हा 70-71 साल उजाडलं तोपर्यंत त्यांचे हे दोन्ही मुलगे शिकून सवरून शहाणे झालेले होते. मोठा जो अद्वैत होता त्याने आधी BCom मग MCom केलं आणि नंतर 1-2 रिसर्च पेपर सादर करून मुंबई विद्यापीठाकडून एक शाबासकी त्या काळी मिळवलेली होती आणि या सगळ्या गुणांच्या संचयावर चिपळुणातल्या कॉलेजमध्ये त्याने प्राध्यापकी सुरू केलेली होती. त्याच्या मागोमाग असणारा निरंजन त्यानेही BA आर्ट्समधलं आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, पण खरडे घाशी करणं, कुणाच्या हाताखाली काम करणं किंवा सरळ भाषेमध्ये कुणाकडे नोकरी करणं हा काही त्याचा पिंड नव्हता. त्याच्या मनाला, त्याच्या मताला आणि एकंदर स्वभावाला ही नोकरी काही मानवणारी नव्हती आणि म्हणून त्याने नावापुरती BAची डिग्री पदरात पाडून घेतल्यानंतर जरासे हातपाय हलवले आणि इकडून तिकडून थोडे पैसे जमा करून चिपळूणला लागून जो मुंबई गोवा हमरस्ता किंवा महामार्ग आहे त्या महामार्गाच्या शेजारी एक छोटी जागा घेऊन तिथे त्या काळामध्ये म्हणजे 74-75 सालामध्ये एक लॉजिंग बोर्डिंग टाकलं. सर्वसाधारणपणे लोकांना 1 किंवा 2 दिवस राहण्यासाठी हे अतिशय सुंदर असं लॉजिंग बोर्डिंग होतं. स्वच्छता, टापटीप, आदरातिथ्य आणि एकंदर लोकांना जे जे पाहिजे ते अल्प किमतीमध्ये देण्याचा या निरंजनचा एक तसा म्हटलं तर व्यापारी वृत्तीचा कावा होता आणि त्यामुळे पुढच्या 6-8 महिन्यामध्ये हे निरंजनचं सावित्री गेस्ट हाऊस जोरामध्ये चालायला लागलं. चिपळूण हे तसं तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे लांब लांबहून लोक कामासाठी येत असत. कधी कोर्टाच्या कामाला, कधी महसूलच्या कामाला, कधी अन्य शेतकी किंवा अन्य कामांसाठी वारंवार चिपळुणाच्या फेऱ्या आजूबाजूतल्या प्रदेशातल्या लोकांना मारायला लागत असत आणि मग पहिल्या दिवशी जर काम झालं नाही तर मग 1 दिवस वस्ती करण्यासाठी हे सावित्री गेस्ट हाऊस हा एक उत्तम पर्याय होता. उत्तम व्यवहारे धन जोडावे या उक्तीला अनुसरून या निरंजनने मग हळूहळू पैसा जमवायला सुरुवात केली आणि त्याचं चांगल्यापैकी बसतान साधारण 1-1.5 वर्षामध्ये पक्क बसून गेलं. दरम्यानच्या काळामध्ये 75 साल उजाडलं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी अचानकपणे आणीबाणी जाहीर करून टाकली आणि मग एकंदर देशातलं जे वातावरण होतं ते कोंडल्या स्थितीमध्ये गेलं. लोक खालमानेने अत्यंत भीतीदायक वातावरणामध्ये आपले रोजचे व्यवहार करत होते. कोणाशी स्पष्ट बोलणं प्रत्येक जण टाळत होता आणि त्याच्यानंतर 77 साली जो लोकशाहीचा एकंदर तमाशा झाला. इंदिरा गांधींची सत्ता गेली, दुसरं सरकार आलं, त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं झाली, ते सरकार कोसळलं आणि परत एकदा लोकमानसाने सगळ्या देशाने इंदिरा गांधींची पंतप्रधान म्हणून पुनर्स्थापना करून टाकली. या 3.5-4 वर्षाच्या काळामध्ये चिपळूणचं वातावरणही इतर देशातल्या इतर भागांप्रमाणे झपाट्याने बदलत होतं. जमिनीचा भाव दिवसेंदिवस वाढत होता आणि त्यावेळेला सोन्याचा नाही तरी चांदीचा भाव नक्की आलेला होता.
राजकारणाचे सगळे पदर दिवसेंदिवस बदलत होते. साधन सुचिता किंवा सत्यनिष्ठेची काय या गोष्टी अडगळीत पडायला लागल्या होत्या. गावगुंडांचा वरचष्मा राजकारणावर व्हायला लागला होता आणि मग थोड्या दिवसांनी गावगुंड स्वतः राजकारणामध्ये उतरायला लागलेले होते आणि एकंदर या चिपळूणचं वातावरण हळूहळू का होईना पण निश्चितपणे दूषित व्हायला लागलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये 1970, 75, 78 साल मागे पडलं आणि मग तांबे मास्तरांना म्हणजे या निरंजन आणि अद्वैतच्या वडिलांना आता आपल्या निवृत्तीचे वेध लागले आणि त्याच्या आधी स्वतःसाठी एक चांगल्यापैकी घर बांधावं असा त्यांचा मनोदय सुरू झाला. या नोकरीच्या काळामध्ये थोडे थोडे पैसे बाजूला ठेवून चिपळुणाच्या गढीच्या म्हणजे शहराच्या बाहेर परशुरामाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर त्यांनी शेटे सावकारांकडून एक अर्धा पाऊण एकरचा जमिनीचा तुकडा पैशाला पैसा जोडून खरेदी करून ठेवलेला होता आणि निवृत्तीनंतर तिथेच आपलं घर बांधावं असं एकंदर विचार विनिमय या तांबे कुटुंबामध्ये सुरू झाला. मगाशी सांगितल्याप्रमाणे जमिनीचे भाव दिवसेंदिवस वाढत होते. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गुंडगिरीची छाया अतिशय दाट होत जात होती आणि ज्या जमिनीच्या तुकड्यावर आपण आपलं घर बांधावं असं तांबे मास्तरांना आणि त्यांच्या 2 मुलांना वाटत होतं, त्या जमिनीवर म्हणजे मोकळ्या भूखंडावर गावगुंडांची हळूहळू नजर जायला लागली. त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा व्हायला लागली आणि इथे भली मोठी एखादी बिल्डिंग उभी करायला पाहिजे असं त्यावेळी गावगुंडांच्या जातकोळीमध्ये असलेल्या 4-2 लोकांना वाटायला लागलं आणि त्याच्यामध्ये बळीराम नावाचा जो एक सरस गुंड होता त्याने पहिलं पाऊल टाकलं आणि गुपचूपपणे जाऊन तांबे मास्तरांच्या त्या मोकळ्या भूखंडावर एक टपरी बांधून टाकली. आता 2-4 दिवसांनी तांबे मास्तरांना ही जेव्हा बातमी कळली तेव्हा ते मुळापासून हादरले. काय करावं हे विचार करत असतानाच बळीरामाने ती टपरी टाकलेली आहे हेही त्यांना समजलं आणि मग या तांबे कुटुंबाच्या पायाखालची जमीन अक्षरशः हादरली. आता ही टपरी दूर करायची म्हणजे बळीरामाशी उभं वैर घ्यायचं. सच्छिलपणे नोकरी करणाऱ्या आणि 2 मुलांना आपल्या निगुतीने वाढवून चांगल्या मार्गावर ठेवणाऱ्या तांबे मास्तरांना या सगळ्या झंझटी मनापासून नको होत्या. पण त्याचबरोबर पैशाला पैसा जोडून जो भूखंड म्हणजे जमिनीचा तुकडा विकत घेतलेला होता तो असा चोरापुरी जाऊ देणंही त्यांच्या मनाला तसं फारसं काही पटत नव्हतं. आता 2 मुलगे अद्वैत, निरंजन आणि त्यांचे वडील तांबे मास्तर रोज रात्री याच्यावरती चर्विचरण करत असत. पण आलेली ही ब्याद कशी दूर करायची याचा काही ठोस मार्ग त्यांना सापडत नव्हता. आजूबाजूच्या लोकांनी मग पोलिसात तक्रार करा म्हणून एक सल्ला जाता येता फुकटचा दिलेला होता. पण एकदा पोलिसामध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं जे दुष्टचक्र सुरू होईल त्याची पुरेपूर कल्पना या तांबे फॅमिलीला होती आणि म्हणून त्यांनी थोडंसं आस्ते कदम असं धोरण स्वीकारलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये अद्वैतचा एक मित्र कोल्हापूरला होता आणि त्याच्या लग्नाच्या निमित्ताने 2-4 दिवसासाठी हा तांबे मास्तरांचा मोठा मुलगा प्राध्यापक अद्वैत तांबे कोल्हापूरला गेला होता. तिथे लग्नाच्या सगळ्या धामधुमीमध्ये बरेच जुने मित्र भेटले आणि त्याच्यामध्ये शांताराम तरणे नावाचा एक जुना मित्र कोल्हापुरामध्ये जो स्थायिक झालेला होता तो आमच्या अद्वैतला भेटला. बोलण्याच्या ओघामध्ये अद्वैतने आपल्या जमिनीवर आता बळीरामाने टपरी टाकलेली आहे आणि त्याची एक विवंचना आपल्याला लागलेली आहे असं सांगून टाकलं. समोरचा जो जयराम होता
तो या सगळ्या मानवाखालून बऱ्याच वेळेला गेलेला होता. त्यामुळे या एकंदर प्रकरणाचा पुढे काय निकाल लागेल याचा अंदाज आणि अदमास त्याला पुरेपूर आलेला होता. त्याने अद्वैतकडनं हे सगळं फक्त ऐकून घेतलं आणि ज्या वेळेला कोल्हापुरातून एस.टी. पकडून चिपळूणला यायला हा अद्वैत कोल्हापुराच्या बस स्टँडवर गेला, त्यावेळेला एक सामानाची छोटी बॅग घेऊन त्याच्या शेजारी त्याची वाट बघत उभा असलेला हा शांताराम त्याला दिसला. शांतारामला सहज त्याने विचारलं की तू कुठे चाललाय? तो म्हणाला, एक भानगड झाली आहे चिपळुणामध्ये आणि ते निस्तरायला मी चिपळुणाला चाललोय. आता कर्म धर्म संयोगाने हा आजच आपल्याबरोबर येतो आहे. जाताना 5-6 तासांच्या प्रवासामध्ये गप्पा मारायला एक चांगला मित्र मिळाला. अशा भावनेने मग अद्वैत गाडीमध्ये चढला. शांताराम त्याच्या शेजारी येऊन बसला आणि मग चिपळूणला ही गाडी पोचल्यावर दोघेही बसमधून उतरले आणि अद्वैत बघत होता की शांताराम आता कुठच्या दिशेने जातो. तर शांतारामने अद्वैतच्या पाठोपाठ चालायला सुरुवात केली आणि अद्वैत जेव्हा आपल्या घरी पोहोचला तेव्हा शांतारामही त्याच्या दारामध्ये हजर झालेला होता. आता आलेल्या पाहुण्याला धुतकारडं परत पाठवणं हे तांबे कुटुंबाच्या एकंदर मानसिकतेमध्ये बसणारं नव्हतं. अद्वैतने अगदी मनापासून नाही पण वरवरचं का होईना या शांतारामाचं स्वागत केलं. त्याला आतमध्ये बोलावून चहा पाणी केलं आणि मग आपली बॅग एका कोपऱ्यामध्ये सरकवून तिथल्या आराम खुर्चीवर या शांतारामाने आपलं बस्तान बसवलं. रात्री जेवायची वेळ झाली. शांताराम त्यांच्याबरोबर त्यांच्याच पंक्तीला जेवायला बसला आणि आता ही बॅग काही इथे राहिल्याशिवाय राहत नाही ही गोष्ट अद्वैतच्या लक्षामध्ये आली. ही बॅग काही आता जात नाही हे लक्षात आल्यावर अद्वैतला वाटलं की झक मारली आणि कोल्हापुरामध्ये आपण या शांतारामाशी थोडंसं ओळखीचं गोडी गुलाबीचं बोललो. शांताराम घरामध्ये येऊन त्याने आपलं बस्तानं बसवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून चहा पाणी करून कपडे बदलून हा शांताराम कामाला जातो म्हणून बाहेर पडला. बाहेर पडलेला हा शांताराम म्हणजे 6.5 फुटाची उंची असलेला कोल्हापूरचा पैलवान गडी होता. पक्का काळा रंग, मजबूत खांदे, पहलवानासारखं शरीर आणि एकंदर त्याच्या डोळ्यातले भाव जर समोरच्या साध्या माणसाने बघितली तर कुठच्याही क्षणी याने आपल्याला डाव्या हाताची एक झापड मारली तर आपण जमिनीवर लोळण घेऊ अशी खात्री समोरच्या माणसाची व्हावे असं एकंदर या शांतारामाचं रूप होतं. त्याने तरा चालत जाऊन या तांबे मास्तरांची जमीन गाठली आणि मग आपल्या हातातली एक काठी म्हणजे दंडुका आणि आपल्या अंगातलं सगळं बळ एकवटून बळीरामाने या जमिनीच्या तुकड्यावर उभारलेले टपरे पुढच्या अर्ध्या तासामध्ये उखडून जमिनीच्या बाहेर टाकून दिले आणि मग त्या जमिनीच्या तुकड्यावर जी 2-4 मोठी झाडं होती त्या झाडांच्या सावलीमध्ये हा शांताराम निवांतपणे बसला. पहिल्या दिवशी काही झालंच नाही. संध्याकाळच्या वेळेला शांताराम हे सगळं करून निमूटपणे आपल्या घरी म्हणजे अद्वैतच्या घरी आला. संध्याकाळी सगळ्यांबरोबर गप्पा विनोद सगळं झालं. शांतारामांचं जेवणही तिथेच झालं आणि तांबे कुटुंबापैकी कुणीही शांतारामला आज तुमचं काय काम होतं, ते कितपत झालं, अजून किती दिवस तुम्ही इथे राहणारा असं काही विचारायचं धाडस निदान त्या दिवशी तरी केलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपार होईपर्यंत शांताराम घरामध्ये लोळत पडलेला होता आणि मग धावत येऊन 2-4 लोकांनी तांबे मास्तरांच्या घरी एक बातमी सांगितली की बळीराम
म्हणजे जो गावगुंड होता त्याने या मास्तरांच्या जमिनीवर हैदोस घालायला सुरुवात केली आहे. काल त्याची टपरी कुणीतरी उचलून फेकली आणि म्हणून तो रागाने लाल झालेला आहे आणि आता काहीतरी मोठं करायच्या बाबतीमध्ये तो पावलं टाकणार आहे. आता तांबे कुटुंबियांना ही बाब तशी अचंबित किंवा अकल्पित होती. त्या सगळ्यांनी लगोलग आपल्या जमिनीच्या तुकड्याकडे धाव घेतली आणि त्यांच्या मागोमाग घरातली एक आराम खुर्ची उचलून ती आपल्या पाठीवर टाकून शांताराम अर्ध्या तासाने त्या जमिनीच्या तुकड्यावर पोहोचला. जमिनीच्या तुकड्यावर तांबे मंडळी जी पोचली होती त्यांना जमिनीच्या आपल्या स्वतःच्या जमिनीच्या हद्दीत पाय टाकायची हिंमत होत नव्हती. बळीराम मुंडी कापलेल्या कोंबडीसारखा इकडे तिकडे तडफडत फिरत होता. त्याचे 5-10 बगल बच्चे अरे रावी करत होते आणि एकंदर हा काहीतरी मोठा तमाशा होणार असं वातावरण शांताराम तिथे पोहोचेपर्यंत निर्माण झालेलं होतं. शांताराम तिथे संथ पायाने गेला. त्या जमिनीमध्ये त्याने बिनदिक्कीतपणे प्रवेश केला. झाडाच्या सावलीमध्ये आपली आराम खुर्ची उघडून टाकली आणि नंतर तो तरा चालत हा गोंधळ घालणाऱ्या बळीरामापर्यंत पोहोचला. डाव्या हाताने बळीरामाची कॉलर धरून आणि आपल्या मनगटी पंजामध्ये त्याची मान आवळून जमलेल्या सगळ्या लोकांच्या देखत या शांतारामाने बळीरामाचं थोबाड अक्षरशः फोडून काढलं. दरम्यानच्या काळामध्ये या बळीरामाचे जे बगल बच्चे होते त्यांनी या शांतारामाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा शांतारामाने आपला डावा पाय जमिनीवर रोवून त्यांना सांगितलं की एक पाऊल पुढे टाकलं तर या बळीरामाला उचलून जमिनीवर आपटून नारळासारखा फोडून टाकेल. बगल बच्चे जिथल्या तिथे थांबले. बळीराम या सगळ्या गोष्टीने घायकुतीला घाबरलेला आलेला होता. असं काही होईल हे त्याच्या स्वप्नातल्या स्वप्नातही नव्हतं. आणि मग खालमानेने हे आलेले सगळे गुंड तिथून निघून गेले आणि मग शांताराम झाडाच्या सावलीत टाकलेल्या त्या आराम खुर्चीवर शांतपणे पहुडल्यासारखा बसून राहिला. आपल्या जमिनीवर शांतारामांनी हा गोंधळ घातला हे तांबे मास्तर आणि त्यांचे 2 मुलगे बाहेरून बघत होते. पण एकंदर त्या सगळ्या प्रकाराने हे पांढरपेश कुटुंब इतकं धास्तावलेलं होतं की बाबा याच्यामध्ये आपण शांतारामाची बाजू घेऊन निदान त्याला धन्यता किंवा 2 चांगले शब्द बोलावे एवढंही भान त्यांना राहिलं नाही. आजूबाजूचे लोक जसे निघून गेले तसेच शांतारामाचे खास मित्र असणारे अद्वैत, निरंजन आणि तांबे मास्तर गुपचूप आपल्या घरी आले. बळीरामाने थोबाड फोडून घेतल्यानंतर आपल्या बगल बच्चांसह त्याने सरळ पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यावेळेला तिथे भैरव लोखंडे नावाचे पोलीस अधिकारी म्हणजे PI पोलीस इन्स्पेक्टर होते. आता गुंड राजकारणी यांचा पोलीस स्टेशनशी रोजचाच संबंध होता. त्यामुळे या बळीरामाला थोबाड फोडून घेऊन आलेलं बघितल्यावर पहिल्यांदा ते PI फार चमकले. त्यांनी या बळीरामांना आदराने बसवून चहा पाणी केलं. बळीराम तावातावाने सांगत होता की तांब्यांच्या जमिनीवर माझी टपरी मी घातली होती ती काल कोणीतरी उचलून फेकले आणि त्याच जमिनीच्या तुकड्यावर आज मला एका अनोळखी माणसाने मारहाण केली. याची तक्रार तुम्ही आत्ताच्या आत्ता लिहून घ्या आणि ताबडतोब कारवाईला सुरुवात करा. आता भैरव लोखंडे हे जे होते त्यांना एक सवय होती की घिसाड घाईने कोणताही निर्णय घ्यायचा नाही आणि म्हणून त्याने बळीरामांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं की मी
या सावित्री गेस्ट हाऊसमध्ये उतरलेला आहे. तिथेच माझं सगळं बाड बिस्तारा आहे. ही तक्रार नोंदवण्याच्या आधी ज्याने तुम्हाला मारहाण केली त्या माणसाला मी आज रात्री गेस्ट हाऊसवर माझ्या खोलीवर बोलावून घेतो आणि मग तुमच्या समोर त्याला जो काही धडा शिकवायचा तो मी शिकवेन. बळीरामाला हे पोलिसांचं आत बाहेर करणं माहीत होतं आणि याच्यातूनच खरा प्रश्न सुटेल अशी खात्री बळीरामाला या लोखंड्यांबद्दल होती आणि म्हणून मग बळीराम शांतपणे तिथून निघून गेला. या पियानी मग चौकशी केली. फारसा वेळ न लागता तांबे मास्तरांकडे उतरलेल्या पाहुण्याचं हे काम आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. मग तांबे मास्तरांच्या घरी निरोप पाठवून त्या पाहुण्याला संध्याकाळी सावित्री गेस्ट हाऊसमध्ये यांनी म्हणजे PI भैरव आणि बोलावून घेतलं. आपल्या खोलीमध्ये भैरव लोखंडे या शांतारामाची वाट बघत होते. खालच्या असलेल्या एका दुसऱ्या खोलीमध्ये बळीराम आपल्या 2-4 चमच्यांबरोबर आधीच येऊन बसलेला होता. संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास हा शांताराम तांबे मास्तरांच्या घरातून निघाला आणि थेट त्याने सावित्री गेस्ट हाऊस गाठलं. थोडीशी चौकशी करून मग तो भैरव लोखंडे असलेल्या खोलीमध्ये प्रवेश करता झाला. त्याचं एकंदर रूप बघून हे PI लोखंडे थोडेसे चपापले आणि तरीही आपला थोडासा बेमुरतपणा दाखवत, ओ इथे माझ्या समोर बसा, मी काय विचारतोय ते सांगा, असं दटावणीच्या स्वरामध्ये या शांतारामाला हे PI लोखंडे सांगायला लागले. शांताराम शांतपणे तिथे एक खुर्ची ओढून घेऊन सावित्री गेस्ट हाऊस मधल्या या लोखंड्यांच्या खोलीमध्ये शांतपणे त्यांच्या समोर बसला आणि त्याच्या नजरेने एक गोष्ट टिपली आणि ती म्हणजे या भैरव लोखंड्यांनी आपल्या युनिफॉर्मवर जी पट्टी आणि त्याच्यावर आपलं नाव लिहिलेलं होतं ते बघितल्यावर शांताराम मनातल्या मनात चमकला. लोखंडे PIनी मग या शांतारामाला हळूहळू फैलावर घ्यायला सुरुवात केली. हे चिपळूण आहे, माझी हद्द आहे, मी कडक माणूस आहे, असलं काही मी चालून देत नाही, असं एकंदर पोलिसी गुरमी दाखवायला सुरुवात केल्यावर पुढच्या 5-10 मिनिटं शांतपणे हे ऐकून घेतल्यानंतर मग शांतारामाने हळूहळू उत्तरं द्यायला किंवा आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली. शांतारामाने पहिला प्रश्न विचारला की काय हो लोखंडे साहेब, तुम्ही कोल्हापूरचे का? भैरव लोखंड्यांनी सांगितलं, हो मी कोल्हापुरातलाच आहे. त्याच्यावर मग शांतारामाने पुढचा प्रश्न विचारला की लोखंडे म्हणजे 64 साली MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं म्हणजे पोलीस भरतीची प्रक्रिया करणारी जी संस्था आहे तिची एक भानगड झाली होती आणि त्याच्यामध्ये एक लोखंडे होते, तेच तुम्ही का? आता हा प्रश्न आतल्या आत जिव्हारी या PI लोखंड्यांना लागला आणि त्यांची भूमिका एकदम नरमाईची झाली. मगाशी अरेरावी आणि बेमुरवतपणे अंगावर धावून जाण्यासारखे बोलणारे PI फारच नरम झाले आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा अशी भानगड करू नका, मारामाऱ्या करू नका. आता लोखंडे साहेबांचं हे दुसरं रूप त्यांनी प्रगट केलं तरी शांताराम ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. मग आपले बलदंड बाहू थोपटत या PI लोखंड्यांच्या समोर उभं राहून मग या शांतारामाने या लोखंड्यांना सांगितलं की साहेब, माझ्यावर ऑलरेडी मर्डरच्या म्हणजे खुनाच्या 2 केसेस दाखल आहेत आणि या बळीरामाने हुशारी केली तर
याचा तिसरा खून पाडायला मी मागे पुढे बघणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही आलात तर तुमचाही काटा कसा काढायचा ते मला माहीत आहे. एवढं बोलवून त्याच्यावर या लोखंड्यांची येणाऱ्या प्रतिक्रियेची कोणतीही वाट न बघता त्या बंद खोलीचं दार उघडून शांताराम बाहेर पडला आणि तिथून जो निघाला तो थेट तांबे मास्तरांच्या घरी आला. तांबे मास्तरांच्या घरचे सगळे लोक अतिशय काळजीमध्ये डोळे वाटेकडे लावून बसलेले होते. शांताराम सहजपणे दुडक्या चालीने घरामध्ये शिरला हे बघून खरं तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण आता पोलीस स्टेशनला बोलावल्यानंतर याने आज सकाळी जी मारामारी केलेली आहे त्याबद्दल काहीतरी खडी तालीम किंवा कडक कारवाई याच्यावर नक्की होणार असं कुठेतरी अनुमान या तांबे कुटुंबाने बांधलेलं होतं. आणि मग याला तुरुंगात टाकतील, जामीन करावा लागेल, कोर्टात नेतील, हे सगळं लचांड आपल्याला चिपळुणामध्ये मान खाली घालून करावं लागणार, निस्तरावं लागणार असं कुठेतरी या तांबे कुटुंबाने आपला ग्रह करून घेतलेला होता. आणि त्याला तडा पाडत हा शांताराम शांतपणे घरामध्ये शिरला होता. आता साहजिकच आलेल्या शांतारामाला सगळ्या लोकांनी कोंडाळं करून घेरलं आणि काय नक्की झालं ते विचारायला सुरुवात केली. शांतारामाने सगळा जो काही प्रसंग होता तो विस्तृतपणे वर्णन करून सांगितला. आणि मग त्याच्यावर या तांबे मास्तरांच्या पत्नी होत्या त्यांना कुठेतरी घालमेल झाल्यासारखं वाटलं. आणि मग त्याने शांतारामाला दबक्या आवाजात विचारलं, अहो शांताराम, तुम्ही खरोखरच 2 खून पाडले आहेत की काय? त्याच्यावर शांताराम या तांबे मास्तरांच्या पत्नीचे पाय धरत म्हणाले की मावशी, अहो वाटेमध्ये मुंगी आली तर थपकून तिला वाट करून देणारा मी शांताराम आहे. पण पोलिसी लोकांशी बोलताना असं काहीतरी बोलल्याशिवाय त्यांच्यावर आपली जरब निर्माण होत नाही. आता खरोखर कुठचेही 2 खून न करता या शांतारामाने माझ्यावर मर्डरचे 2 गुन्हे दाखल आहेत आणि तिसरा करायला मी मागे पुढे बघणार नाही हे सांगितलं. याचंच मोठं आश्चर्य या तांबे कुटुंबांना वाटत होतं. मग तांबे मास्तरांनी दबकत विचारलं की अहो, तुम्ही त्या लोखंड्यानं सांगितलं की MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा घोटाळा तो काय होतं? त्यावर मग शांतारामाने खुलेआम शांतपणे सगळ्यांना सांगितलं की 1964 साली महाराष्ट्रामध्ये जे पोलीस अधिकाऱ्यांच्या भरती झाली आणि त्याचा MPSCचा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो पेपर होता तो कोल्हापुरातल्या काही जणांनी परीक्षेच्या आधीच फोडला होता. आणि तो फोडण्यामध्ये या भैरव लोखंड्याचा मोठा हात होता. त्यावेळेला याचा फार मोठा गजब झालेला होता आणि ती केस अजूनही चालू आहे. पण त्यावेळेला इकडून तिकडून धावाधाव करून राजकारणी लोकांचं थोडंसं प्रेशर आणि एकंदर दबाव आणून या लोखंडे साहेबांनी ते प्रकरण दाबून टाकलेलं आहे. पण ते जर उघडकीला आलं तर या लोखंड्याला तोंड काळं करून जगावं लागेल. एवढे सगळे विस्तृत माहिती आज सकाळी या शांतारामाने या तांबे कुटुंबियांनी कोणतीही याचना न करता, मदत न मागता या जमिनीच्या तुकड्यावर असलेली टपरी फेकून देणं, बळीरामाला बडवून काढणं आणि पोलिसाला असा दम देऊन येणं, या सगळ्या गोष्टी तांबे कुटुंबियांना आश्चर्याचा पारावार नाही या भूमिकेपर्यंत घेऊन गेलं. पुढे 2-4 दिवसांनी मग शांतारामाने
आपण त्या जमिनीवर ठेवलेली आराम खुर्ची आपण जाऊन उचलून आणले आणि या तांबे कुटुंबाच्या घरामध्ये जिथे होती तिथे ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने कोल्हापूरला आपल्या गावाला प्रस्थान केलं. शांताराम सावित्री गेस्ट हाऊस मधून बाहेर पडल्यानंतर लगबगीने खाली बसलेला बळीराम आणि त्याचे ते सगळे बगल बच्चे भैरव लोखंड्यांच्या खोलीमध्ये घुसले. बर्फापेक्षा थंड आवाजामध्ये पी.आय. लोखंड्याने बळीरामाला सांगितलं की बळीरामा, बाकीच्या सगळ्या जमिनी चिपळुणातल्या तुला गोंधळ घालायला घे, पण तांबे मास्तरांच्या त्या जमिनीकडे पुढे कानाडोळा करून सुद्धा तू बघू नको. साक्षात भैरव लोखंडे सारख्या पी.आय. म्हणजे पोलीस इन्स्पेक्टरनीच अशी हाय खाल्ल्यानंतर बळीरामाने तिकडे जायचा विचार त्या क्षणी मनातून रहित करून टाकला आणि तांबे मास्तरांच्या घरामध्ये एक शांतता किंवा सौंदर्याचं वातावरण पुन्हा एकदा निर्माण व्हायला सुरुवात झाली. शांतारामाच्या जरबेमुळे निर्माण झालेली ही शांतता फार काळ टिकणार नव्हते, कारण सुरुवातीला मी जे सांगितलं ते 75-80च्या दशकामध्ये चिपळूणचं सामाजिक, राजकीय आणि एकंदर सगळंच वातावरण घुसळल्यासारखं झालेलं होतं. कोण कोणावर कधी कडी करेल आणि कोण कोणाचा कधी बळी घेईल याचा कोणाला अंदाज बांधता येत नव्हता आणि शांतारामांनी आज टाळलेलं हे संकट पुन्हा कधीतरी नव्या रूपामध्ये आपला घास घ्यायला येईल याची पुसटशी जाणीव या तांबे मास्तरांचा धाकटा मुलगा निरंजन तांबेला होती. आता याच्यापासून आपल्या बाजूने थोडीशी कारवाई करावी म्हणून मग आपल्या एका खास पत्रकार मित्राला गाठून या निरंजन तांबेने त्याच्या खिशामध्ये 100च्या नोटांचं बंडल कोंबलं आणि त्याला एक कामगिरी सोपवली. 100च्या नोटांच्या बंडलाच्या ओझ्याखाली आलेल्या या निरंजनच्या त्या पत्रकार मित्राने मग लगोलग कोल्हापूर गाठलं. तिथे 5-6 दिवसांचा मुक्काम करून ही पत्रकाराची स्वारी परत चिपळुणामध्ये आली आणि त्याने 550 कागदांचं एक बाड या निरंजनच्या स्वाधीन केलं आणि मग पुढच्या काही आठवड्यामध्ये चिपळुणामध्ये त्या वेळेला जे 2-4 वृत्तपत्र म्हणजे रोजचे पेपर प्रकाशित होत होते त्या सगळ्या पेपरमध्ये 1-2 दिवसांनी अशा विखुरल्यागत बातम्या यायला लागल्या आणि त्या सगळ्या या भैरव लोखंडेंनी MPSC मध्ये पेपर फोडण्याचा जो पराक्रम केला होता आणि त्याच्या ज्या पोलीस स्टेशनला कोल्हापुरामध्ये नोंदी होत्या त्या नोंदी बातमी रूपाने सगळ्या चिपळूण वासियांना निरंतर पेपरमधून वाचायला मिळवू लागल्या. त्याच्यानंतर चिपळुणामध्ये पुरेसा गहजब झाल्यानंतर मग या निरंजनने रत्नागिरीच्या 2-4 संपादकांना आपल्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, त्यांची चांगली खातिरदारी केली आणि त्याच्यानंतर रत्नागिरीहून प्रकाशित होणाऱ्या आणि पूर्ण रत्नागिरीभर जाणाऱ्या 2-4 वृत्तपत्रामध्ये या भैरव लोखंड्याच्या 64 साली केलेल्या कुभांडाच्या बातम्या रत्नागिरी जिल्हाभर पसरायला लागल्या. रोजच्या रोज येणाऱ्या या बातम्या या भैरव लोखंडेपर्यंत पोहोचत होत्या.
पण याच्या मागे नक्की कोण आहे याचा थांगपत्ता मात्र या भैरव लोखंडेला कधीही लागला नाही. भैरव लोखंडेचा कोंबडा हा असा खुराड्यामध्ये बंद करून झाल्यानंतर मग निरंजनच्या मनामध्ये एकापेक्षा एक सरस अशा गोष्टी आकाराला यायला लागल्या आणि शांतारामांनी जे काम बळीरामाला थोबडवून पार पाडलं होतं त्याचा पुढचा अंक या निरंजनने आपल्या डोक्याने पुढच्या 3-4 वर्षामध्ये चिपळुणामध्ये आकाराला आणला आणि प्रत्यक्षात सगळ्या लोकांच्या छाताडावर पुढच्या 5 वर्षांनी आमच्या तांबे मास्तरांचं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर उभं राहिलं. आता निरंजननी हा सगळा डोक्याचा मामला जो काही केला होता तो या कथेपेक्षा निश्चितच अद्भुत आहे आणि तो मी आपल्याला सांगणार आहे या कथेच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये.